बायबलचा अभ्यास करत असताना पात्र अभ्यास पद्धत नावाचा एक प्रकार आहे. ह्यामध्ये एखादा उतारा वाचून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणती पात्र आहेत, ती पात्रे कशी वागतात, त्या पात्रांपैकी मला माझ्या जीवनाशी संबंधित असलेलं कोणतं पात्र जवळचं वाटतं आणि ह्या संपूर्ण उतार्यामध्ये माझ्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी कोणता संदेश दडलेला आहे ते शोधून काढायचं. आजच्या दोन्ही वाचनांमध्ये अशाच प्रकारची एकूण 7 पात्रे आहेत. पहिल्या वाचनामध्ये 3 पात्रे आहेत आणि शुभवर्तमानामध्ये 4 पात्रे आहेत. पहिल्या वाचनामध्ये पेत्र आहे, प्रेषित आहे आणि श्रोते आहेत. पेत्र पेंटेकॉस्ट नंतर प्रवचन देतो आणि मग ते प्रवचन ऐकल्यानंतर लोकसमुदाय पेत्र आणि इतर प्रेषित ह्यांना विचारतो की बंधुजन हो, आम्ही काय करावं. त्यावेळेला पेत्र त्यांना सांगतो, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. हे शब्द ऐकल्यानंतर जवळजवळ 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरल्यानंतर पहिल्यांदाच घडलेलं हे सर्वात मोठं धर्मांतर. आणि म्हणूनच संत पीटरची एकूण 3 प्रवचनं प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात देण्यात आलेली आहेत. अध्याय 2, अध्याय 4 आणि अध्याय 10 मध्ये पेत्र प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांगण्यावरून ख्रिस्त सभेचा प्रमुख म्हणून किती चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतो आणि ती पार पाडण्यासाठी पवित्र आत्मा त्याला किती सहकार्य करतो, प्रेरणा आणि सामर्थ्य देतो, ते आजच्या पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या जीवनाचं साक्षीदार व्हायचं असेल तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलत राहावं, कार्य करत राहावं, हेच आपल्याला पहिलं वाचन शिकवतं. शुभवर्तमानामध्ये मरिया मग्दालिया आहे, कबरेमध्ये 2 देवदूत आहेत, माळी दादा आहे आणि शेवटी पुनरुत्थित ख्रिस्त आहे. की मरिया कबरेजवळ रडत उभी राहिली होती. ती का रडत उभी राहिली होती? ती तिथे कशासाठी आली होती? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर त्याच्या अंगाला सुगंधी द्रव्य लागण्याचा विधी पूर्ण झाला नव्हता. तो विधी पूर्ण करण्यासाठी तिथे शरीर पाहण्यासाठी आली होती, परंतु तिला ते शरीर दिसलं नाही. याऐवजी 2 देवदूत तिला दिसले. 4ही शुभवर्तमानामध्ये प्रभूची पुनरुत्थानाची सुवार्ता सांगणारी पात्रे वेगळी आहेत. मत्तईच्या शुभवर्तमानात 1 देवदूत आहे. मार्कच्या शुभवर्तमानामध्ये एक तरुण, चांगलं शुभ्र वस्त्र पांघरलेला तरुण आहे. लूकच्या शुभवर्तमानामध्ये लखलखीत वस्त्रे धारण केलेले 2 पुरुष आहेत आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 2 देवदूत आहेत. ह्याचा अर्थ पुनरुत्थित ख्रिस्ताचं जीवन ही एक आध्यात्मिक परिस्थिती होती असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ही आध्यात्मिक अवस्था आहे. देवदूत ही आध्यात्मिक अवस्था आहे. त्यांना शरीर नाही, त्यांना आपल्यासारखी भूक किंवा तहान नाही, तर त्यांना केवळ आत्मा आहे. म्हणून हे पात्र महत्त्वाचं आहे. त्यानंतर मरिया मग्दालिया हिला येशू दिसतो, परंतु तो येशू आहे हे तिच्या लक्षात येत नाही. तिला वाटतं तो माळी दादा आहे आणि म्हणूनच ती त्याला विचारते की तू त्याला येथून नेले असेल तर कुठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. परंतु ज्या वेळेला येशूने तिला हाक मारली, मरिये, तेव्हा ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, अशा प्रकारचा शब्द अगोदरच येशूने उच्चारलेला. येशू हा मेंढपाळ आणि मरिया हे त्याचं कोकरू किंवा मेंढरू.
तिने ताबडतोब येशूचा आवाज ओळखला. परंतु येशूने तिला सांगितलं, मला बिलगून बसू नकोस, तर जाऊन माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. ह्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे आणि आपलाही पिता आहे. मात्र त्याच्यामध्ये प्रचंड असा फरक आहे की येशू आणि पिता एक आहेत. आपल्याला परमेश्वर पित्याने तो सन्मान बहाल केलेला आहे. मरिया मग्दलिया प्रेषितांकडे जाते आणि शुभवार्ता सांगते. संत जॉन पॉल दुसरे सांगतात की मरिया मग्दलिया ही प्रेषितांची प्रेषिता बनली. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हेच पाचारण आहे की आपल्याला आलेला अनुभव इतरांपर्यंत द्यायचा, त्यांना घडवायचं आणि त्यांना देखील प्रेषित कार्यावरती पाठवायचं. हे कार्य करण्यासाठी आपल्याला शक्ती लाभावी म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताकडे, संत पीटरकडे, 12 प्रेषितांकडे आणि संत मेरी मॅग्डलिन हिच्याकडे मध्यस्थीची याचना करूया.